रत्नागिरीतील जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। एक दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलीमीटर पाऊस बरसलाय, तर 26 मे पर्यंत किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। किनारी भागात 45 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। अमरावतीच्या झरी तालुक्याला विजेच्या कडकडाटासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं चांगलं झोडपलं। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। रस्ते जलमय झाल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर एका स्थानिक बँकेत जवळपास 1 फूट पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ झाली। हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले, तसेच शेतात देखील पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेती मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पालघर जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलं। निंबापूर परिसरात चिंचेचे भले मोठे झाड घरावर कोसळले। या दुर्घटनेत एकाचा घरातील सदस्य जखमी झालाय, तर घराचं मात्र पूर्णपणे नुकसान झाल्याने कुटुंब आता उघड्यावर आलं। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। या संततधारेमुळे शेतजमिनी आणि रस्त्यांवर पाणी साचलं। हवामानात झालेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो। लातूर जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे शेत शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। छोटे मोठे नाले प्रवाहित झालेत। मांजरा आणि तिरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। नांदेडच्या हिमायतनगर शहरात मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलंय। रस्त्यावर पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील गटारं तुंबल्यानं घाण पाणी रस्त्यावर आलं। त्यामुळे स्थानिकांनी हिमायतनगर नगरपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला। खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी पाहायला मिळालं, तर खंडाळा लोणंद या मार्गावर पाणी साचलं होतं। त्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागली, तर शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। पुण्यात यंदा मे महिन्यातील पावसाने 12 वर्षातील पावसाचा विक्रम हा मोडीत काढलाय। मे महिन्यातील एकूण पाऊस हा 132.3 मिलीमीटरवर पोहोचला आहे। हा 12 वर्षाच्या तुलनेतील सर्वाधिक पाऊस आहे। यापूर्वी मे 2015 मध्ये शहरात 112.7 मिलीमीटर पाऊस पडला होता। साताऱ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे साताऱ्यातील संगम माहुलीतील छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली। कृष्णा वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समाधी पाण्याखाली गेली, तर काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटातील पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले। कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय। सुरक्षेच्या कारणास्तव कसबा बावडा भागात बॅरिकेड लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आचरा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला। या मार्गावरील वरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला। त्यामुळे नागरिकांना कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे जावं लागलं। कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने न्हावून निघालाय। झाडांवर चमकणारे पावसाचे थेंब आणि दाट धुक्यांमुळे ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतोय। निसर्गाच्या या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आंबा घाटामध्ये गर्दी करतात। नांदेडच्या नायगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे टाकळी फाटा ते शेळगाव गौरी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली। रस्त्यात असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताची शक्यता मात्र निर्माण होती। मान्सूनपूर्व पावसामुळे रत्नागिरीच्या पोमेंडी खुर्द येथे 5 झोपड्यांवर संरक्षक भिंत कोसळली। या दुर्घटनेत 3 जण जखमी झालेत। जखमींमध्ये 2 वर्षीय बालकाचा सुद्धा समावेश आहे। जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे डेळेवाडी खिंडीत दरड कोसळले। त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाल्यानं परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं। जेसीबीच्या साहाय्यानं दरड हटवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं।